सुरुवात करूया. सुखावह बैठक. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. तणाव विरहित चेहरा. काया स्थिरता. देहानी स्थिरता. जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. शरीराचा असा प्रतिबंध ज्याच्यामध्ये स्थिरता आणि सुखमयता प्राप्त असणे. हळूहळू लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्याआधी एक मध्यम पट्टीतला ओंकार साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आणि आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन कपालभातीची आपापल्या क्षमतेने. आणि आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवा. श्वसन मार्गातला बदल. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने सोडायचं. कपालभातीच्या सेकंड राऊंड मध्ये पुन्हा एकदा 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 15 आवर्तन. सेकंड राऊंड कपालभाती. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका अँड 15 स्ट्रोक्स ऍज पर कॅपॅसिटी. आहे तो श्वास सोडून सुरुवात करायची. सावकाश पुन्हा एकदा कृती थांबवून पहिला राऊंड अँड सेकंड राऊंड त्याच्यामधला बदल सूक्ष्म जाणीव आपली आपण निरीक्षण करूया. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत साधनेकरिता. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपला सगळा आळस, मरगळ, दुखणी ह्या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. शरीर मनाने स्थिर होऊन आपण साधनेला सुरुवात करीत आहोत. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेले सटल व्हायब्रेशन्स, आपल्या रक्ताच्या प्रवाहाचे स्पंदन, त्याची अनुभूती घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर
ओमची प्रतिमा आणूया आणि 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत ओंकार. अ अ अ दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती घेऊया. पावलामध्ये अंतर, मान मागे सैल सोडायचे. सुरुवातीला करणार आहोत चक्र आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सॉरी, नौकाचालन. हातांच्या मुठी ओढून घ्यायच्या, अंगठा आत, मग त्यावर 4 बोट. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत हलकस मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे जायचं. आपली हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता श्वास घेत पुढे जाऊया आणि श्वास सोडत मागे येऊया. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं दोन्ही बाजूंनी की मग थांबा. थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाकडे लक्ष. पुढे करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन, बेंड, स्ट्रेच अँड ट्विस्ट. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र मागे ट्विस्ट होताना थोडीशी काळजी घ्यायची. पाठीला त्रास होणार नाही अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. तर आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, नजर समोर. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर येऊन श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. हे करताना कुठेही अट्टाहास नको. अगदी सावकाश पण डायनॅमिक हालचालच नाही. सुरू करूया. श्वास घ्यायचा. श्वास सोडत पुढे जायचं. श्वास घेत वर आणि श्वास सोडत डाव्या उजव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. अशी 3 ते 4 वेळेला आपल्याला ही ऍक्शन करायची आहे. थोडीशी डायनॅमिक. जो पाय सरळ आहे तो वर न उचलता मागे ट्विस्ट होण्याचा प्रयत्न करा. बरोबर. लास्ट राऊंड. पुढे आणि मागे. आणि आता विरुद्ध बाजूने हीच कृती. उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं.
पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे मागे ट्विस्ट. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. अशा प्रकारे श्वासाकडे लक्ष देऊन 3 ते 4 वेळा ही कृती बरोबर करतात. खाली असलेला पाय वर न उचलता मागे ट्विस्ट होण्याचा प्रयत्न करा. बरोबर. लास्ट राऊंड. मध्ये येऊन थांबून आपला डावा पाय सरळ करायचा आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर जुळलेले, पाठीचा कणा सरळ, उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल आपल्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घ्यायचं आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्यायचा उजव्या पायाला. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. डोळे मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढे झुकायचं नाही, त्यांनी या स्थितीमध्येच थांबायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. डोळे मिटून इथे 5 काउंट थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. रिलीज. श्वास घेत घेत मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडा. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करा. पुन्हा एकदा सेम कृती. आपल्याला एका हाताने दोन्ही हातांनी विळखा द्यायचा आहे डाव्या पायाला. खाली असलेला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, पाठीतनं आपण सरळ बसण्याचा प्रयत्न. डोळे मिटून इथे काही सेकंद थांबून आपले कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घेऊन एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत सोडत हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन करतोय. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. करेक्ट. श्वास घेत घेत मान सरळ करा. मध्ये आणा. समोरनं हाताचा विळखा सोडून तुमचा डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करायचे सुरू करूया. दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा. समोरनं हाताचा विळखा आपल्या दोन्ही पायांना. जर कोपरा पकडता नाही आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. हा हा. डोळे मिटून घ्या. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. पोटावरती आलेला प्रेशर त्याचा अनुभव घ्या आणि त्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. शक्यतो हनुवटी लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. श्वास घ्यायला कुठलाही अडथळा येत नाही. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. रिलीज. श्वास घेत घेत सावकाश मान सरळ, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी घालायची. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे दोन्ही हात. आणि आता आपल्याला गोलाकार फिरायचंय क्लॉकवाईज. ठीक आहे. नेहमी आपण चक्की चलन जे करतो तेव्हा पाय पसरलेले असतात. आज आपण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली. ठीक आहे. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचंय क्लॉकवाईज. 1 2. शक्यतो आपल्याला पायाची जी आपण स्थिती घेतली, जे लॉक केले दोन्ही पाय, ते वर न उचलता गोल फिरण्याचा प्रयत्न. मध्ये येऊन थांबून विरुद्ध बाजूने हीच कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं आणि डावीकडनं उजवीकडे गोल फिरायचा क्लॉकवाईज. 1 अँटी क्लॉकवाईज. 2 3
4 अँड लास्ट 5. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचंय. हात तसेच ठेवायचे. हलकासा ट्विस्ट घेऊया. हात तसेच ठेवा वरती. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं, एकदा डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे. थोडीशी हाताला रोग लागेल पण ती सहन करा. उजवीकडे, डावीकडे, मध्ये येऊन थांबा आणि साईडवर बेंड घेऊया. साईडवेज 1, 2, 3, 4, लास्ट 5 अँड 6. मध्ये येऊन थांबा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली घ्या साईडने. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा अँड रिलॅक्स. विश्रांती घ्या. जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे तपासून पहा. आता आपण करणार आहोत अर्धमत्स्येंद्रासन. त्याच्या ही अगदी सोपी कृती आहे. अर्धमत्स्येंद्रासनची ऍडव्हान्स कृती थोडीशी वेगळी, म्हणजे मी दाखवते दोन्ही कृती. आपल्याला जी जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपल्याला जर गुडघेदुखीचा त्रास असेल आणि सायटिकाचा त्रास असेल, फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, तर मात्र करताना अगदी यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर पाठकड्यामध्ये त्रास असेल, वेदना होत असतील, तर ट्विस्टिंग घेताना पुन्हा आपापल्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करा. अर्धमत्स्येंद्रासन डायबिटीज आणि थायरॉइड उपचारात्मक आहे. पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो. त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स आणि नी जॉईंट्स हे अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं मी दाखवतेच, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचंय. ठीक आहे. जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा. त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्यायचं. आपल्याला कुठेही त्या टाचेवर बसायचं नाहीये, तर सीटच्या जवळ आपण घेतलंय. ठीक आहे. शक्यतो पाय उभा सरळ ठेवायचा. असा आडवा करून आपल्याला त्याचे इफेक्ट किंवा ती कृती व्यवस्थित साधता येणार नाही. त्यामुळे पाय आपला सरळ असा उभा ठेवायचा. पुढची कृती बघा. उजवा हात मागे, जसं आपण वक्रासन करतो ना, त्याचप्रमाणे मागे आपला जिथे पाठीचा कणा आहे त्या पाठकण्याच्या इथे सीट पासून 2 ते 3 इंच लांब किंवा 2 ते 3 सेंटीमीटर लांब एवढा आपल्याला उजवा हात मागे ठेवायचा आहे. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन अपोजिट साइडने उजव्या पायाचा अँकल पकडायचा आहे. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आणि जो हात सपोर्टसाठी आपण जमिनीवर ठेवलाय तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथे यथाशक्ती मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. तर ही झाली आपली ऍडव्हान्स कृती. ठीक आहे. जर आपल्याला असा हाताचा विळखा नाही घालता आला तर मग काय करायचं, समोरनं विळखा घालायचा. अपोजिट साइडने जर विळखा नाही घालता आला तर हाताचा समोरनं विळखा द्या आणि बाकीची कृती सेम असेल. मागे वळायचं. जो हात सपोर्टसाठी जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि हलकसं ट्विस्ट घ्यायचं. उलट चाल करताना मान आधी मध्यभागी, हाताचा सपोर्ट, समोरनं हाताचा विळखा काढून देऊन जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, मग दुसरा पाय सरळ. अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. आपापली क्षमता ओळखून कृती करण्याचा प्रयत्न. थोडंसं जे अपोजिट आपण विळखा घातला तो घालायला थोडंसं कठीण जातं. कारण की कधी कधी हाताचे स्नायू स्टिफ असतात. मग अशा वेळेला थोडेसे हात असे गोलाकार फिरून घ्यायचे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, किंवा थोडेसे असे स्ट्रेच करायचे आणि मग आपण तो विळखा काढण्याचा प्रयत्न करू शकतो. हळूहळू आपल्याला नक्कीच जमेल. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचंय. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा.
त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. टाचेवर बसू नका. हं. उजवा हात मागे आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे सीट पासून 2 ते 3 इंच लांब. हं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच आणून अपोजिट साइडने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. जर अँकल पर्यंत हात पोचत नसेल तर समोरनं विळखा द्या, हरकत नाही. आपल्याला लाभ सारखेच मिळणार आहेत. आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात त्याचा सपोर्ट काढून तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने. मागे असलेला आपला उजवा खांदा हलकासा ओपन करायचा आहे. डोळे मिटून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे मिटून गळ्यापासून पाठकण्याला ओटीपोटावर आलेला ट्विस्ट, त्याची अनुभूती, आपल्या उजव्या बाजूचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स तिथे असलेला स्ट्रेच, खांदे तिथे असलेला ताण आणि दाब याची जाणीव आणि प्राणधारण. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. उजव्या हाताचा आधार पुन्हा एकदा मागे द्यायचा आहे. समोरनं डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. खाली असलेला डावा पाय सरळ करून मग वर असलेला उजवा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती घ्या काही सेकंदासाठी आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे असेल. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच आपली डाव्या सीटच्या जवळ येईल. उजवा हात डावा हात मागे घ्यायचा आहे. जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाठकण्याच्या इथे सीट पासून थोड्याशा अंतरावर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अपोजिट साइडने अँकल पकडायचा प्रयत्न. अँकल पकडता नाही आला तर समोरनं विळखा द्या. अपोजिट साइडनं पकडायचा म्हणजे तुमच्या उजव्या हाताचा जो कोपर आहे तो तुमच्या गुडघ्याच्या इथे जाईल आणि त्या कोपरामुळे तो थोडासा तुमचा डावा गुडघा उजव्या बाजूला हलकासा पुश होतो. जर हे नाही करता आलं तर समोरनं विळखा द्या. तुम्हाला जे जमेल त्याप्रमाणे कृती. आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा खांदा मागच्या मागे हलकासा ओपन करून नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण आकृती बंद. त्याचं निरीक्षण. विरुद्ध बाजूने पुन्हा आलेला ट्विस्ट. डाव्या बाजूला असलेला ताण, थाय मसल्स आणि गुडघा. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. देहधारणा, प्राणधारणा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्ये, हाताचा सपोर्ट पुन्हा जमिनीवर. ज्या हाताचा विळखा घातलाय तो सोडून द्या. खाली असलेला उजवा पाय सरळ, वर असलेला डावा पाय सरळ आणि विश्रांत. एकमेव असं आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे, अर्ध मत्स्येंद्रासन. अशी आख्यायिका आहे की हठयोगाचा जन्म भगवान शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून झाला आणि हा संवाद मत्स्येंद्रदासांनी त्यांनी मत्स्य स्वरूपामध्ये ऐकलं आणि हे आसन त्यांनी अर्ध ऐकलं अशी आख्यायिका आहे. म्हणून त्याला अर्ध मत्स्येंद्रासन असं नाव आहे. नाथ संप्रदायाचे हे गुरु आहेत स्वामी मत्स्येंद्रनाथ. तर आता यालाच कॉम्प्लिमेंट करणारं पुढचं आसन ते म्हणजे गोमुखासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. ही दोन्हीही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. दोन्ही हात पावलांवर ठेवून आपला गुडघा आणि मांडी व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे, लॉक करून घ्यायचे. सीटचा भाग वर उचलून थोडंसं पुढे झुकायचं. त्यानंतर उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा
आणि मग उजव्या हाताचा तळवा, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, डोळे मिटून घेऊन या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. मेडिटेटिव्ह पोश्चर आहे हे. डोळे मिटून आपला संपूर्ण आकृतिबंध तपासूया. श्वासाची गती इथे कुठेही वाढत नाही. आपण अगदी शांतपणे स्थिर बसू शकतो. देहधारणा, प्राणधारणा. पुढे करूया बद्धास्त गोमुखासन. आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिनचं एक टोक एका हातात, दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडून तुम्ही अशा प्रकारे त्या स्थितीमध्ये थांबू शकता. मान आपली सरळ करायची मध्ये असेल, नजर समोर, आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्यायचे. डोळे मिटून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करायचं. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. हे आसनामुळे आपल्यातली मरगळ नाहीशी होते. आपला कॉन्फिडन्स वाढतो. इम्युन पॉवर वाढायला सुद्धा हे आसन मदत करतं. छान. ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा हर्नियासारखा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे, फायदेशीर आहे. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. खाली असलेला डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि त्यानंतर वर असलेला उजवा. आता हे आसन विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ, उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. पुन्हा गुडघे मांड्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, मग डाव्या हाताचा तळवा. बरोबर. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करा. पाठकणा आपला इथे पुन्हा नैसर्गिक सरळ राहतो. डोळे मिटून पुन्हा या स्थितीचा अनुभव घ्या, आनंद घ्या. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. आणि पुढे करूया बद्धहस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच द्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जायचा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. डोळे अलगद मिटून इथे काही सेकंद थांबा. आपल्या डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपापल्या क्षमतेने करून घ्यायचं. छान. यांचे व्हिडिओ ऑन आहेत. त्यांचा प्रयत्न छान दिसतोय, व्यवस्थित करताय. उलट चाल करूया. सावकाश. खाली असलेला प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय. विश्रांती. सावकाश एका कुशी लावूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊ. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपला संपूर्ण पाठकळा जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय. आता जे काही आपण ट्विस्टिंग वाली आसनं केली, त्यामुळे आपल्या हिप जॉईंट्स मध्ये, थाय मसल्स मध्ये जो ताण होता, दाब होता, पाठकड्यावर ट्विस्ट होता, तो सगळा रिलीज करण्याचा आपण आता एक छोटासा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे पावलं जोडून घ्यायचे. बटरफ्लाय पोझिशन प्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्या. आपले गुडघे मांड्या जमिनीच्या दिशेने सैल सोडा. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास घेत घेत हात वर न्या आणि त्यानंतर दोन्ही हात फोल्ड करायचे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडणे, म्हणजे हाताची घडी करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आता नकळत आपण सीटचा भाग वर उचलतो.
पाठ कणावर उचलतो तो पूर्णपणे रिलॅक्स करा. जमिनीच्या दिशेने आपला पाठ कणा सीटचा भाग अगदी रिलॅक्स सोडून घ्या. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. आता इथे तुम्ही अश्विनी मुद्रा करू शकता. जसं मी मागच्या वेळेला एक्सप्लेन केलं होतं की आपल्या ॲनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करायचं, श्वास घेत आणि श्वास सोडत रिलीज करायचं, याला अश्विनी मुद्रा म्हणतात. तर तुम्ही ते करू शकता. जर कोणाला कॉन्स्टिपेशनचा आता त्रास होत असेल त्यांनी अश्विनी मुद्रा करणं अवॉइड करा. त्यांनी फक्त या स्थितीमध्ये थांबा, बाकी कुठलीही हालचाल करू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या ॲनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करायचं, श्वास घेत आणि श्वास सोडत रिलीज करायचं. असं 2 ते 3 वेळेला आपलं आपण करून घ्या. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. आपल्या ज्या काही गायनेकच्या रिलेटेड अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होते. नॉर्मल श्वास चालू आहे. सावकाश आपण हे आसन रिलीज करतोय. एक एक हात खाली घ्या. सावकाशपणे एक हात खाली मग दुसरा हात खाली. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही. पुढे आपण करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. तर त्याआधी आपण रोलिंग करून घेणार आहोत. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी अप अँड डाऊनचे रोलिंग आहे, म्हणजे आपण उठतो आणि पुन्हा पाठीवर पडतो, ते करणं अवॉइड करा. ज्यांना पाठीचा आणि कमरेचा त्रास आहे त्यांनी ते करणं अवॉइड करा. त्यांनी फक्त साईडवर रोलिंग करा, एकदा उजवीकडे डावीकडे. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही पाय 30 डिग्रीवर उचलून ते फोल्ड करा. समोरनं आपल्या हातांचा एखाद्या आपल्या दोन्ही पायांनी. तर आता सुरुवातीला आपण करतोय अप अँड डाऊन. आपल्याला उठायचंय हलकासा झटका देऊन पाठीवरनं आणि पुन्हा पाठीवर यायचंय. सुरुवात करूया. 1 आणि पुन्हा पाठीवर. आपले गुडघे आणि पाय जास्तीत जास्त डोक्याच्या दिशेने रोल करण्याचा प्रयत्न. शक्यतो मॅटवर बसून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाठ कळायला त्रास होऊ शकतो. बरं आता वरती येताना थोडासा सीटचा भाग वर उचलतोय का बघा. ओके. सावकाश थांबायचं आणि आता साईडवर रोलिंग करून घ्या. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबा. हातांचा डोळे सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि विश्रांती. सावकाश खाली घेऊन विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. ओके. आता पुढची कृती विपरीत करणी मुद्रा. पुन्हा हे थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. टॉपसी टर्बे पोझिशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करणं अवॉइड करा. त्याचबरोबर पाठ कण्याचं तीव्र दुखणं असेल तर मात्र करणं अवॉइड करायचं आहे. स्त्रियांना जर पिरियड्स चालू असतील त्यांनी सुद्धा हे करणं अवॉइड करा. त्यांनी अगदी पवनमुक्तासन वगैरे करायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना जास्त यानं पिरियड्स चालू असतील त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ आणि आता आपल्याला हळूहळू दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची आहे. आपण ही मुद्रा शिकलेला आहोत आणि आता त्याची उजळणी करतोय. हा. आता ज्यांना पटकन सीटचा भाग वर उचलता येणार नाही त्यांनी आपल्या दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे. बाकीच्यांनी थोडासा सीटचा भाग वर उचलून आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या सीटला द्यायचा आहे आणि दोन्ही पाय सेलिंगच्या दिशेने सरळ करायचे. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुमचे नजर तुमच्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. ज्यांना सीटचा भाग वर उचलता येणार नाही त्यांनी मात्र दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे.
आता हळूहळू तुम्हाला तुमच्या हाताचा सपोर्ट तुमच्या पाठकाण्याच्या इथे घ्यायला सुरुवात करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताचा सपोर्ट हळूहळू पाठकण्याकडे घ्यायला सुरुवात करा. यथाशक्ती प्रयत्न. आणि आपले पाय अजून सिलिंगच्या दिशेने स्ट्रेच करा. इथे तुमची चिन्ह पोझिशन होते, याला म्हणतात सर्वांगासन. जेव्हा आपला हाताचा सपोर्ट आपण पाठकण्याच्या इथे घ्यायला सुरुवात करतो आणि शोल्डर वरती आपला भार जातो, बरोबर. हळूहळू उलटचाल करूया. आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्या. हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका खाली येऊ दे. डोकं वर न उचलता. ज्याने पायाचे अंगठे पकडले त्यांनी अंगठे सोडून द्या. हात खाली घ्या. पाय 90 डिग्री वर आहेत आणि आता सावकाश हळूहळू नियंत्रित जमिनीवर. गुड. छान. कंट्रोल मुवमेंट. व्हेरी गुड. आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. ही जी आसनं आहेत, जी आपण ऍडव्हान्स आसनं करतो, तिथे कुठेही आपल्याला घाई गडबड करून चालत नाही. मग आपल्याला त्याचा उलट परिणाम दिसतात. म्हणून जितकं तुम्ही कंट्रोल मुवमेंट कराल तेवढे तुम्हाला त्याचे लाभ अधिक मिळतात. रिलॅक्स व्हा. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने होतो. त्यामुळे हलकीशी आपली श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आपला गळा, पोट इथे पूर्णपणे प्रेशर होतं. पाठकण्यावरती ताण होता. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब होता. आणि आता याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ असतील. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करा. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. जर आपल्याला हे जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवलेत तरीही चालेल. ठीक आहे. ज्यांना पायाची दुखणी असतील, पटकन पाय फोल्ड होत नसतील तर दोन्ही पाय असे सरळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्म, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. ही स्थिती आपली पक्की झाली की आता आपल्याला बरं, आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त आपले हात सीट किंवा कमरेच्या खाली घेऊन त्या स्थितीमध्येच थांबा. पुढची कृती करणं अवॉइड करा. बाकीच्यांनी आपल्या हातांचा सपोर्ट कानाच्या जवळ द्यायचा आहे आणि हाताच्या आधाराने डोकं वर उचलून टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. शक्यतो मॅटवर ही कृती करा. चटईचा आधार असेल तर डोक्याला इजा होऊ शकते. डोक्याचा भाग वर उचलून टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा. हाताची कोपरं जमिनीवर येतील. बरोबर. थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, त्या 7 चक्रांपैकी अनाहत चक्र जे आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे ते ऍक्टिव्हेट होतं आणि गळ्याच्या इथे असलेलं विशुद्धी चक्र ते ऍक्टिव्हेट होतं. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं हे आसन आहे. थायरॉइड उपचारात्मक आहे. पाठकणा फ्लेक्सिबल होतो या आसनांच्या सरावाने. छान. पाय काउंट होल्ड 1. आता ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी आपली पावलं जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश डोळे उघडा. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा. पद्मासन, अर्धपद्मासन जे घातलंय, साधी मांडी जी घातली ते रिलीज करा आणि विश्रांती घ्या. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी काही आसनं केली ती सगळी एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत. आणि आता सावकाश एका कुशीला व्हायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती.
टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, डोळे मिटून काही सेकंद थांबा. सगळ्यांनी आता टीव्ही पोश्चर मध्ये यायचंय. टीव्ही पोश्चर मध्ये येऊन दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलाने टाळी वाजवायची. जो कुठला ताण वगैरे आला असेल तो सगळा रिलीज होईल. पावलाने टाळी वाजवा मागच्या मागे. 5 ते 6 वेळेला ही ऍक्शन करून घ्यायची आहे आणि मग सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय मागच्या मागे सरळ करा आणि एकमेकांच्या जवळ घेऊन या. पावले जमिनीकडे फ्लॅट आहेत. ठीक आहे. हात तसेच ठेवायचे टीव्ही पोश्चर मध्ये. दोन्ही पाय फोल्ड करा आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, आपली पावलं खाली जमिनीकडे येऊ देत. 2, 3, करेक्ट. विरुद्ध बाजूने करा 3 वेळेला. 1, पायाची नखं खाली जमिनीपर्यंत येऊ देत. 2 and 3. दोन्ही बाजूने झालं 3-3 वेळा की थांबायचं. आपले पाय तसेच खाली घ्यायचे. पावलं जोडलेली आहेत. दोन्ही हात खाली घ्या. कपाळ जमिनीवर ठेवा. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर होतं तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि दोन्ही हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. मागे आपले खाली असलेले दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. थोडंसं अंतर. पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. आता आपण करणार आहोत प्लॅंक पोज, स्लॅन्टिंग पोझिशन. आणि आता एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला. बरोबर. हा. हाताचं कोपरं खाली जमिनीवर. फक्त तिथल्या तिथे आपण वर उचललं. करेक्ट. नजर समोर. आणि आता इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. सावकाश खाली घ्या संपूर्ण शरीर. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. कपाळ जमिनीवर. हाताची पोझिशन तशीच ठेवा. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. थोडा वेळ विश्रांती घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. एक श्वास थांबवल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगकडे, हनुवटी जमिनीवर. आणि आता श्वास घेत घेत आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. श्वास घेत घेत संपूर्ण शरीर वर उचला. आणि आता नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. परफेक्ट. अँड अगेन होल्ड 10 काउंट. 1, 2, नजर समोर असेल. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. संपूर्ण शरीर जमिनीवर. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेतोय, सोडतोय. आता आपल्याला या स्थितीतूनच स्टँडिंग मध्ये जायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. आणि आता श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग सरळ हस्तभुजंग. श्वास घेत घेत वर या. आपल्या सूर्यनमस्कारामधली स्टेप. बरोबर. ठीक आहे. आणि आता पर्वतासन. पावलं आपले गुडघे मांड्यावर उचलायचे. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पर्वतासन. सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप. बरोबर. आणि आता अश्वसंचलन. पाऊल उजवं पाऊल किंवा डावं पाऊल पुढे घ्यायचंय. बरोबर. हा. त्यानंतर हस्तपादासन, हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत हात खाली घ्या. रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सही सोडा आणि विश्रांती घ्या. श्वासाच्या गतीकडे लक्ष.
ती वाढलेली आहे की संथ आहे हे तपासून पहा. करूया आपण हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, अगदी अर्ध्या फुटा एवढं अंतर असेल. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे, नजर समोर. आणि आता सुरुवात करा. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1 2, सावकाश घाई न करता. 3 4 5. विरुद्ध बाजूने. आता डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. 1 2 3 4 and 5. दोन्ही बाजूनी झालं की थांबायचंय. हात खाली घ्यायचे आणि ताडासन आपण करूया. बरं, आता आज आपल्याला ताडासन चलन करायचं म्हणजे चालायचंय. ठीक आहे. तर आता मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा सगळ्यांनी. नजर समोर. आता ज्याला पायाची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रिव्हेंटिव्ह आहे आणि उपचारात्मक सुद्धा आहे. नजर समोर ठेवायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, टाचावर उचलायचे आणि आता आपल्याला चवड्यांवर चालायचं. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चवड्यांवर जाता आणि तसेच मागे व्यवस्थित. हात आपले सरळ स्ट्रेच असतील, हा वरती कोपऱ्यातनं अगदी सरळ, तसेच मागे आहेत. आणि आता साईडने पण चालून घ्या. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला साईडने पण चालायचं. बरोबर. एकदा पुढे आणि मागे आणि मग साईडने. मध्ये येऊन थांबायचं. सावकाश टाचा खाली घ्यायच्या, हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स व्हायचं. साईडने एकदा पुढे मागे आणि साईडने चालू, मध्ये येऊन थांबा आणि आसन सोड. रिलॅक्स व्हा. आज आपण अजून एक आसन करणार आहोत, एक पादतोलासन. याच्यामधलं हे एक व्हेरिएशन आहे. तर तुम्ही सपोर्टसाठी एखादं समोर तुमच्या जे काही असेल त्याचा आधार घेऊ शकता. म्हणजे खुर्ची, टेबल, कपाट वगैरे जे काही असेल ते. हे एक व्हेरिएशन आहे. दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. मग आपण सगळे एकत्रित करूया. याच्याने आपला स्टॅमिना वाढतो, आपला कॉन्सन्ट्रेशन, आपला बॅलन्स सांभाळला जातो आणि ऑफकोर्स थोडंसं वेगळं काहीतरी केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा बिल्डअप होतो. तर दाखवते मी तुम्हाला. दोन्ही पाय समोर जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. आपला जो उजवा पाय आहे तो मागे न्यायचा आणि कमरेतनं पुढे पुढे थोडंसं फोल्ड व्हायचं. दोन्ही हात समोर. आता जे हात समोर आहेत त्या हाताने तुम्ही टेबल, खुर्ची किंवा कपाट जे काही आहे त्याचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता, जर आपला बॅलन्स जात असेल तर. ठीक आहे. आणि या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचंय. एक तर तुम्ही हात असे समोर ठेवू शकता किंवा असे जोडून ठेवू शकता. तुम्हाला जे सोपं आहे त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आणि मग उलट चाल करताना हात खाली, पाय सरळ आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे. एक तर समोर घेताना हात तुम्ही जोडू शकता किंवा खाली जमिनीला हाताचे तळवे समांतर ठेवू शकता किंवा तुम्ही सपोर्ट घ्या समोर जे काही असेल त्याचा. करूया सुरुवात. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, त्यांनी मात्र पायावरती प्रेशर जास्त न देता करण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात समोर घ्यायचे. उजवा पाय मागे न्यायचाय सरळ गुडघ्यातनं आणि हलकासा कमरेतनं पुढे झुकायचंय. हाताचा सपोर्ट तुम्ही घेऊ शकता समोर जे काही आहे त्याला किंवा दोन्ही हात ज्याला शक्य असेल त्याने जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. खाली असलेला जो आपला पाय आहे तो आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5. रिलीज. छान. हात खाली, पाय खाली. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे हे. आपला
संपूर्ण भार दुसऱ्या पायावर जातो. पण हरकत नाही, हळूहळू प्रयत्न जरूर करावा. आता हेच विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एकाच पायावर भार आणून आपल्याला चालणार नाही. समत्वम योग उच्यते या श्लोकाप्रमाणे दोन्ही बाजूने आपल्याला बॅलन्स करायचंय. दोन्ही पाय जोडलेले. आता पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे. आता आपला दुसरा पाय, डावा पाय जो आहे तो मागे फोल्ड करायचा आहे. सॉरी, मागे सरळ मागे न्यायचा आहे, फोल्ड नाही करायचा. कमरेतनं पुढे झुकायचं आहे. कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी सपोर्ट घ्या समोर जे काही असेल त्याचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. बरोबर. आणि इथे थांबा. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचंय. ओके. सावकाश रिटर्न. पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. या आसनांमध्ये आपल्याला इकडे तिकडे बघून चालत नाही. समोर व्यवस्थित लक्ष असेल की आपल्याला छान थांबता येतं. 2 सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवं पाऊल पुढे अश्वसंचलन. बरोबर. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मध्ये अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावं पाऊल पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कारासन. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. मान मागे सैल सोडा. श्वासाकडे लक्ष. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या, संथ गतीने सोडा. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. पुढच्या कृती डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच करण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडायची घाई न करता.
उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि उजव्या नाकपुडीने सोडणार. तर डावी नाकपुडी सहज बंद करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवीने संधरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवीने संधरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवीने संधरेच. लास्ट राउंड सूर्य अभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवीने संधरेच. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावीने संधरेच. आपण करतोय चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावीने संधरेच. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावीने संधरेच. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावीने संधरेच. अजून एक राऊंड चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावीने संधरेच. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या, हाताची प्राणायाम मुद्रा तशीच ठेवा. डोळे मिटलेले आहेतच, जाणीव दोन्ही नॉस्ट्रिल्सच्या ठिकाणी घेऊन जायची. कुठल्या नॉस्ट्रिल्सने आपण सहज श्वास घेतला सोडला हे आपलं आपण निरीक्षण करायचंय. बऱ्याचदा आपली उजवी नाकपुडी जेव्हा आपण शारीरिक साधना करतो त्यावेळेला ती ऍक्टिव्हेट असते, ती सूर्यनाडी आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होईलच असं नाही, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. करणार आहोत सूर्यभेदन. डोळे मिटलेले तसेच ठेवून डावी नाकपुडी सहज बंद करायची आहे. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवी बंद. डावीने संधरेच. आपण करतोय सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूर्ण. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड करतोय सूर्यभेदनचा. डावी बंद. डावीने पूरक. सॉरी, डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव पुन्हा एकदा दोन्हीही नॉस्ट्रिल्सच्या ठिकाणी आणि आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता वाढली. करणार आहोत आपण सितकारीची 3 आवर्तनं. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्यायचे. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने संधरेच. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्यायचे. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबडा आणि कंठाच्या ठिकाणी. तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक.
पूरक केल्यानंतर रेचक करण्याची घाई लगेच करू नये. काही सेकंद त्याचा अनुभव घ्यायचा, अनुभूती घ्यायची आणि मग सावकाश रेचक करायचं. अजून एक राउंड करूया अशाच प्रकारे. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने दाताच्या पटीतनं खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि मग सावकाश नाकाने रेचक. आंतरिक सजगता. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. डावा हात आपल्या टाळूवरती. आता आहे तो श्वास सोडून देऊ. करतोय आपण भ्रामरीची आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. आता आपल्या दोन्हीही हातांचे अंगठे कानाच्या आतमध्ये आणि हाताची 4 बोटं बंद डोळ्यांवर. हलकसं आपल्या अंगठ्याने कान हलकासा बंद करायचे, दोन्हीही कान. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ध्यान मुद्रेत. स्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून देऊन शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे ही आहे शवासनाची आदर्श स्थिती. आणि ही स्थिती धारण केल्यानंतर आपल्या शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते. सगळ्यांना आवडणारं हे शवासन दिसायला जरी सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक विश्रांती, झोप लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जाणीव महत्वाची. आपल्या पावलापासून मस्तिष्कापर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल करायचे, रिलॅक्स, मोकळे करायचे. दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात, इथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू, सांधे शिथिल.
पाठकळ्यांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल. पोटाचे सगळे स्नायू ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली छोटस हृदय, आपली फुफ्फुस शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू ग्रंथी शिथिल. पलवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. दोन कान, नाक, नाकाचा शेंड्या, दोन्ही नाकपुड्या शिथिल. अलगत मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत. आपलं संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हलकं हलकं झालंय आणि ते कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा, या स्थितीचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हळूहळू माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आंतरिक सजगता, श्वास घेतोय, सोडतोय. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो म्हणजे ह्या सृष्टीतली ऊर्जा, प्राणशक्ती मी माझ्यात सामावून घेत आहे आणि हम म्हणजे माझ्यातला सगळा अहंकार, माझा मीपणा, माझ्या सगळ्या नकारात्मक गोष्टी मी ह्या माझ्या प्रश्वासासोबत बाहेर सोडत आहे. सो हम, सो हम, असा अजपाजप चालू आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय, इच्छाशक्ती प्रबळ होत चालली, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालाय. माझी जी काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, त्यासाठी त्यासाठी वाटचाल करण्यासाठी योग्य प्रामाणिक ऊर्जा माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. मी निरोगी आहे, शरीर मनाने संतुलित आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि या स्थितीतून सावकाश बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव देहाकडे, हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करू. मान उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच द्यायचा. आजच्या दिवसासाठी आपण प्रचंड सकारात्मक ऊर्जेने तयार होत आहोत, सज्ज होत आहोत. सावकाश डाव्या कुशीला करून उजव्या हाताच्या आधाराने डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, काही गडबड न करता. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. समर्पण शरणागत भाव. ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा घासला. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी असलेल्या ओमकडे. धन्यवाद. हरिओम. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता. भेटूया आपण उद्या सकाळी 5:50.